दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेला श्री कुणकेश्वर यात्रा ही 15 तारीखपासून सुरू होताना पाहायला मिळते आणि त्याचं नियोजन मात्र आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष आपल्यासोबत कशा प्रकारे याचं म्हणजे नियोजन असणार आहे 15 तारीखपासून ही कुणकेश्वर यात्रा सुरू होते। नमस्कार, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, धन्यवाद TV9 मराठीचं। या ठिकाणी 15, 16, 17 फेब्रुवारी 2026 आमच्या महास्थानाचा महामहोत्सव म्हणजे कुणकेश्वर पवित्र याचा कोकणची काशी स्वयंभू यांचा जो महामहोत्सव आहे हा 15, 16, 17 फेब्रुवारी आहे आणि त्या दृष्टिकोनाने आमचे सर्व ग्रामस्थ, सर्व देवसेवक, ट्रस्टी, ग्रामपंचायत, त्याच्यानंतर आपलं पूर्ण जिल्ह्याचं प्रशासन, पालकमंत्री ह्या हातात हात घालून या ठिकाणी काम करत आहेत। येणाऱ्या भावी भक्ताला प्रत्येक गोष्टीचा चांगल्या प्रकारे आनंद कसा मिळेल, स्वाद कसा मिळेल, मनप्रसन्न वातावरण, इथलं दर्शन कसं मिळेल, त्या दृष्टीने आपण ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। उदाहरणार्थ आता ज्या काय देवस्वाऱ्या येणार आहेत त्या देवस्वाऱ्यासुद्धा आम्ही 5च्या नंतर, सायंकाळी 5च्या नंतर त्यांना आवाहन केलं आहे की 5च्या नंतर सर्व देवस्वाऱ्यांनी यावं आणि आपलं दर्शन घ्यावं चांगल्या प्रकारे आनंदात आणि शिस्तीमध्ये। त्याप्रमाणे रात्री 2:30 वाजता मेन दर्शन रांगा चालू होतील। 2:30 ते सायंकाळी 5 ह्या पहिल्या दिवशीचा कार्यक्रम येणाऱ्या भावी भक्तांसाठी दर्शनासाठी राहणार आहे। त्यासाठीच सर्व भावी भक्तांना मी आवाहन करतो, विनंती करतो की त्या पहाटे 2:30 ते सायंकाळी 5 पर्यंत सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि 5च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत सर्व रयतेने किंवा ज्या काय देवस्वाऱ्या आहेत त्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे, असं सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो, विनंती करतो। एक विशेष म्हणजे कुणकेश्वर यात्रेला सुरुवात असताना म्हणजे एक शासकीय पूजा केली जाते। या टायमिंगला या वेळेला कोण असणार आहेत, कोण येणार आहेत? या टायमिंगला आमच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च पदावर जे काही व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना आणण्याच्या दृष्टीने त्यांचे आटोकाट प्रयत्न आहेत आणि त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व जे काही वरच्या लेवलची माणसं आहेत ती नक्की या ठिकाणी या सन्मान्य व्यक्ती येणार आहेत। त्यानंतर बाकी ज्या काही गोष्टी आहेत, येणाऱ्या व्यापाऱ्याला म्हणा, येणाऱ्या सगळ्या गोष्टींना, रस्ते, पाणी, वीज म्हणा, त्याच्यानंतर पार्किंग व्यवस्था म्हणा, राहण्याची सोय म्हणा, चेंजिंग रूम म्हणा, भक्तनिवास म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गस्थ करण्यासाठी प्रशासनाने आणि सगळ्याच पालकमंत्री त्या पद्धतीने तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यानंतर 17 तारीखला पवित्र तीर्थस्नानाचा योग आहे। या पवित्र तीर्थस्नानाचा योग पंचाग्र पावणे योग जुळून येतो आणि हा सर्वात महत्त्वाचा योग आहे। तर या तीर्थस्नानाचा सुद्धा आपण सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो, जेणेकरून ही महाशिवरात्र आमच्या महास्थानाचा कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, कुठल्याही प्रकारचा तिथं खडा पडणार नाही आणि हा सर्व गुण संपन्न जल्लोषात, उत्साहात, भक्तिमय वातावरणात या ठिकाणी हा महामहोत्सव पार पाडावा यासाठी सर्व भाविक भक्तगणांनी, सर्वच येणारे रयतेने, येणाऱ्या देवस्वाऱ्यांनी सर्वांनीच आम्हाला सहकार्य करावं असं मी आवाहन करतो, विनंती करतो आणि पुन्हा एकदा या सर्वांचं या आमच्या मोठ्या महाउत्सवाचं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। नक्कीच याच जत्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इथले पालकमंत्री यांच्या हस्ते ही शासकीय पूजा होणार आणि त्यासाठी भाविकांनी संपूर्ण भाविकांनी याकडे पूर्णपणे सहकार्य करावं असं एकनाथ तेली यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।